शिंदे यांच्या घरी सांत्वनपर भेटायला आलो आणि सर्व घरच्यांची चर्चा केल्यानंतर या संबंध प्रकरणाचं जे त्यांच्याकडून ऐकलं त्यामध्ये स्पष्टपणानं पोलिसांच्या आणि तिथं वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अतिशय त्रासाला कंटाळून हा प्रकार घडला। आजही या क्षणाला या कुटुंबातला कुठलाही व्यक्ती हे मानायला तयार नाही की डॉक्टर संपदानी आत्महत्या केली, कारण 2 दिवस अगोदर संपदानी आपल्या लहान भावाला फोनवरती सांगितलं की कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या, पीजी साठी ते पुढे लागणार आहे। 2 दिवस अगोदर जर एक डॉक्टर स्वतः आपल्या लहान भावाला सांगते की मला पीजी करायची आहे, ती डॉक्टर आत्महत्या करू शकत नाही। त्यामुळं जसा घरच्यांचा या ठिकाणी समज आहे की ही हत्या करून आणलेली आहे, त्याची चौकशी पूर्णपणाने झाली पाहिजे। मी या अगोदरही या घटनेच्या बाबतीमध्ये स्पष्टपणानं माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की या ठिकाणी SIT नेमावी, त्या SIT मध्ये सिनियर मोस्ट IPS अधिकारी महिला द्याव्यात आणि त्यांच्या मार्फतच त्या जिल्ह्यातला कुठलाही अधिकारी त्या तपासामध्ये न ठेवता त्या ठिकाणी हा तपास होणं आवश्यक आहे, कारण हे प्रकरण फार वेगळं आहे। या प्रकरणामध्ये एकीकडं ती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा चुकीचे सर्टिफिकेट देत नाही म्हणून पोलीस त्यांच्यावरती अत्याचार करत होते। त्याच्या तक्रारी त्यांनी CS पासून अनेक जणांकडे केल्या की अशा वेगवेगळ्या दबाव माझ्यावर येतोय। एवढंच नाही तर शेवटी त्यांच्या जबाबामध्ये ती बीड जिल्ह्याची आहे अशा प्रकारची हिणवण्या सुद्धा झाल्या। ती एका ठराविक समूह जातीची आहे अशा प्रकारे सुद्धा त्या ठिकाणी हिणवण्या तिच्या होत होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून ह्या आत्महत्या केली आहे का या ठिकाणी हत्या झाली हा भाग पोलिसाच्या तपासामधला आहे। म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की ज्या 4-5 पुढाऱ्यांनी काही महिन्यापूर्वी या बीड जिल्ह्याला बदनाम केलं, त्यावेळेस बीड जिल्ह्यातला प्रत्येक जात, प्रत्येक जमात, सर्व 18 पगड जाती बदनाम होत होत्या। याच्यातली